की किती लोकांना व्यवसाय करायचा आहे. ऐका ना, 100 लोक असतील ना, तर मग 70 तरी म्हणतात मला 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 करायचं आहे. बरोबर. पुढचा एक प्रश्न विचारतो मी त्या सगळ्यांना, की असा विचार किती वर्षापासून करताय? बरोबर, बरोबर. तर कोण म्हणे 5 वर्ष, 7 वर्ष, 4 महिने. बरोबर आहे. तर तुमच्याकडे चांगलं प्रोडक्ट आहे आणि तुमच्याकडे चांगली सिस्टम पण आहे. तुमच्याकडं अजून मार्केटिंग स्किल चांगलं आहे. सगळंच चांगलं आहे. तर जर तुमच्याकडं फायनान्शियल इनडिसिप्लिन असेल, तर ते तुम्हाला ती कंपनी फेल होण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. म्हणजे मी असे पाहिले की दलालच वाचतायत. तर बिझनेस करायचा असेल ना, तर काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुमच्या दृष्टिकोनातून? मला असं वाटतं कस्टमर सेंट्रिक अप्रोच जो आहे ना फार महत्त्वाचा आहे. की बाबा कस्टमरला काय पाहिजे. सर 2005 ला सुरुवात केली. आज 21 वर्ष झाली. मोठा काळ आहे. जसं मगाशी म्हटलं, की आपलं काही स्ट्रेट लाईन नाही आहे. सायनोसॉइडल वेव्ह आहे. कधी वरती, कधी खाली. क्रिटिकल फेजेस खूप येतात. तुमच्या आयुष्यात असा कोणता क्रिटिकल फेज आला आणि तुम्ही तो हँडल कसा केलात? असा कोणता तुमच्याकडे कोर बिलीफ आहे, की ज्याच्यामुळे तुम्ही 60 कोटीपर्यंत वजन मारलं? असं कोर बिलीफ तुम्हाला असं वाटतंय, की अरे हा नसता ना तर मी 100 कोटी केलं. म्हणजे मला सांगा, तुम्ही 2 लोक आहेत. आउट ऑफ कम्फर्ट झोनवरून रिस्क घेतली आणि दुसरी व्यक्ती आहे, त्यांनी रिस्क घ्यायची नाही म्हणून कम्फर्ट झोनमध्ये राहायला आणि रिस्क घेतली नाही. बरोबर. ॲक्चुअली रिस्क जास्ती कोणाला होती? तसं आहे ना, रिस्क न घेणे हीच रिस्क.